नगरचे माजी आमदार अरुण काका जगताप यांना लवकरात लवकर चांगलं आरोग्य मिळण्यासाठी बुधवारी सायंकाळी सावेडी भागातील श्रमिक बालाजी मंदिरात महाआरती करून व प्रार्थना करून नागरिकांनी साकडं घातलं। श्रमिक नगर भागातील नागरिकांच्या वतीनं श्रमिक बालाजी मंदिरात महाआरती करण्यात आली। माजी आमदार अरुण काका जगताप यांना लवकरात लवकर बरं वाटण्यासाठी आरती करून सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी श्रमिक बालाजीची कराटेपटू खेळाडूंनी आरती करत प्रार्थना केली। तसेच यावेळी बालाजी मंदिर राज्य सदस्य, नगरसेवक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय या शहराचे आमदार माननीय अरुण काका जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे आपण त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम आरोग्यासाठी आपण बालाजी मंदिरमध्ये महाआरती करण्यात आलेली आहे। या महाआरतीसाठी या ठिकाणचे बरेचसे रहिवासी उपस्थित आहेत आणि मी बालाजी चरणी प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती, माननीय अरुण काकांची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावं असं मी बालाजी चरणी प्रार्थना करतो। नगर शहराचे विद्यमान आमदार माननीय संग्राम भाई जगताप यांचे पिताश्री माननीय आमदार माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे आज आम्ही बालाजी मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं। या महाआरतीच्या आयोजनामध्ये आम्ही बालाजीला साकडं घातलं की अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर नीट व्हावे अशा आमच्या सर्व श्रमिक नगरमधल्या रहिवासींची आणि सर्व गणेश उत्सव मंडळांची या पद्धतीने आम्ही आरती करून बालाजींना साकडं घातलं की ते लवकरात लवकर नीट व्हावे। आणि गेल्या 30 वर्षापासून अरुण काका जगताप, संग्राम भाई जगताप असतील किंवा सचिन जगताप असतील यांनी वेळोवेळी आमच्या मंदिराला मदत केली आणि इथून पुढेच्या काळात बी अरुण काका जगताप यांच्या हस्ते आमच्या मंदिराला खूप मदत होईल आणि त्यांची प्रकृती स्थिर राहो अशी बालाजी चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। आपल्या या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे असणारे पिताश्री माननीय अरुण काका जगताप हे पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। त्यांची आरोग्य अत्यंत चिंताजनक आहे। त्यांची प्रकृती उत्तम राहावी, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आपण भगवान बालाजींच्या चरणी श्रमिक बालाजी मंदिरामध्ये या ठिकाणी महाआरतीच्या स्वरूपाने या ठिकाणी करत आहोत। आणि त्या महाआरतीमध्ये आपण भगवान बालाजींना अशी प्रार्थना केलेली आहे की त्यांचं आरोग्य उत्तम व्हावं, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना केली।